व्हेरी गुड मॉर्निंग गाईज, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ ट्रॅक्स. मी प्रतीक साळुंके. आज डे 2 आहे नेपाळमध्ये, काठमांडूमध्ये. आणि हे सकाळी सकाळी उठून मला कुठेतरी घेऊन चाललेत. सकाळी मंदिरात जायचं असं बोलून हे मला घेऊन आलेत परत डोमेस्टिक एअरपोर्टला, डिपार्चरला. अबे इधर क्या है पता नाही. तर असं वाटतंय मला फ्लाय करणार आहोत. म्हणजे सरप्राईज खूप जास्त एक्सायटेड आहे मी की भाई एअरपोर्टला का आलोय परत आपण. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. माउंटेन फ्लाइट. ओके गाइस, एक्सपिरियन्स एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट आहे, जे माउंट एव्हरेस्टची लाईन आहे ती आपण एक्सपिरियन्स करायला चाललो आहे. हे खरंच भारी सरप्राईज आहे यार. आज डेट आहे 26 जून 2024 आणि सकाळचे वाजलेत 6. आपण आहोत काठमांडू डोमेस्टिक एअरपोर्टला. तर स्वप्नाली आपल्याला सांगेन ही फ्लाईट वगैरे बुक कशी केली आणि या फ्लाईटमध्ये नक्की काय आहे ते. मी डिसाईड केलं होतं की माउंट एव्हरेस्ट टूर आपण करायची. ऑनलाईन भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. त्याच्यामध्ये कैलास जर्नी प्रायव्हेट लिमिटेडमधून आम्ही हे बुक केलं. तर व्हॉट्सअप नंबर घेतला आणि आम्ही त्याला कॉन्टॅक्ट केला. सो पर पर्सन आम्हाला लागलेले आहेत ते 11,000. हा झाला चार्ज आमचा फ्लाईट प्लस पिकअप आणि ड्रॉप. सो जिथे आपण थांबतोय तो हॉटेलचा ॲड्रेस यू हॅव टू सेंड देम. तर तिथून ते लोक आपल्याला पिक करणार. आता आपल्याला पिक करणार ते टाईम, ज्या दिवशी आपल्याला जर्नी करायचं आहे तो डेट, त्या दिवशी मॉर्निंग 6:15ची फ्लाईट आहे आमची, म्हणजे आज. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, वर्ल्ड हायेस्ट माउंटेन रेंजेस बघणार आहे आम्ही आणि वी आर सो एक्सायटेड. आणि प्रतीकला बघून तर अजून मजा येते, कारण काल आम्ही फ्लाईटमधून येताना बघितलं तेव्हा प्रतीकला माउंट एव्हरेस्ट बघायचं होतं, म्हणजे दिसतो का असं त्याला खूप एक्साइटमेंट होती. देन याच्यामध्ये वर्ल्ड हायेस्ट माउंटन रेंजसोबतच माउंट एव्हरेस्ट हायेस्ट आहे जो 29,000 फीट आहे, पण त्याचसोबत माउंट लोत्से आणि माउंट मकालू जे 4th आणि 5th हायेस्ट आहे तेही आम्ही बघणार आहोत. आता आम्ही जून महिन्यामध्ये आलेलो आहे. सो वेदर थोडंसं क्लाउडी आहे. सो आम्हाला आता त्यांनी थोडा वेळ थांबायला सांगितलं ऑब्व्हियसली, कारण वेदर व्यवस्थित नसेल तर आम्हाला माउंट रेंजेस दिसणार नाहीत आणि त्याचा फायदा नाही. आणि जर सेकंड ऑप्शन, जर समजा असंच बॅड वेदर राहिलं आणि ड्यू टू सम सर्कमस्टन्सेस फ्लाईट कॅन्सल झाली तर तुम्हाला त्याचा रिफंड मिळतो. फक्त पिकअप आणि ड्रॉपचे जे काही चार्जेस असतील ते मायनस होतात. बॅड लक, ड्यू टू बॅड वेदर आमची ही माउंटन फ्लाईट होती ती कॅन्सल झाली. हिस्ट्री एअरलाईन्स दिसते कॅन्सल झालेली, ती आमची आहे. इकडच्या जेवढ्या पण दुसऱ्या माउंटन फ्लाईट होत्या त्या सगळ्या कॅन्सल करतात आहेत. आमचा सर्वांचाच मूड ऑफ झाला यार. एवढं चांगला प्लॅनिंग या लोकांनी केली होती, पण बिकॉज ऑफ बॅड वेदर आपली फ्लाईट कॅन्सल झाली. जो पिकअप ड्रॉप होता त्याला आपण सांगितले की पशुपतीनाथ टेम्पलजवळ ड्रॉप करायला. आज पशुपतीनाथचं दर्शन तर घेऊ. सो आपण पुन्हा आलो आहोत पशुपतीनाथ टेम्पलमध्ये. काल संध्याकाळी जेव्हा आलो तेव्हा आपल्याला बागमती रिव्हर आहे त्याची आरती मिळाली. तर आज आपण मंदिरात जाऊया दर्शन घ्यायला. आज वेनसडे आहे आणि आज डेट आहे 26 जून 2024. हा घाट परिसर आहे ते बघू शकता. ही स्मशानभूमी आहे पूर्ण इथे आणि समोर दिसतंय ते तिकडे टेम्पल आहे. तर इथे सगळ्या आपल्या क्रिया, सगळी जी कार्य वगैरे आहेत ती या घाटावर होतात. सकाळ जी आरती झाली ती इथे झाली. तर सकाळी पण आरती होते सनराईजच्या अगोदर आणि इव्हिनिंगला पण आरती होते 6-6:30पर्यंत. आणि हे मेन टेम्पल आहे वरती दिसतं ते. एक मुखी रुद्राक्ष होता है. ये माल किसके? ये पूजा में रखने के अच्छी रुद्राक्ष लेना है तो अंदर देखिए पहले. पूजा में रख के वापस आता है क्या ये? हाँ वापस आ जाएगा. आपको गले में पीने है तो रुद्राक्ष अगर आपको कोई भी लेना हो वो लेके जाएंगे तो मेन शिवलिंग से टच होकर आपको रिटर्न मिलेगा. एंट्री है, ठीक है. तो एंट्री इथे पण तुम्ही आर्किटेक्चर बघाल ना तर मोस्टली हे लाकडामध्ये केलेले आहे. जे डिझाईन तुम्हाला विंडोजच्या वगैरे दिसतात आहे
त्या लाकडाच्या आहेत. अभिषेक करेंगे नहीं नॉर्मल अभिषेक करेंगे गुरुजी दर्शन कराएंगे. बाकीच्या मंदिराप्रमाणे इथे पण तुमचा अभिषेक वगैरे करतात. डायरेक्ट त्याचे चार्जेस असतील. आता आपण इथे लाईन लावूया. इथे लाईन आहे. तर आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, पण इथून बाहेरून तुम्हाला दाखवतो कसं आहे. समोर दिसते तुम्हाला तो एंट्रन्स आहे आणि इथे तुम्हाला दिसत असेल तर नंदी दिसतो तुम्हाला आतमध्ये बरोबर दरवाजाच्या इथे बघा. 700 रुपये. अब लोग नॉर्मल दर्शन ही करना, अभिषेक नहीं करना. दर्शन खूपच सुंदर झालं. अजिबात ढकलाढकली नव्हती. एकदम जे शिवलिंग आहे त्याला चतुर्मुखी लिंग बोलतात, म्हणजे चारही बाजूला त्या लिंगाला तोंड आहे. ही मंदिराची जी बांधकाम किंवा स्टाईल आहे, कोरीव काम दिसते. त्याचे दगडांमध्ये पण आहे अर्ध्या आणि अर्ध्या लाकडांमध्ये पण आहे. त्याला चांदीचे दरवाजे आहेत. चारही बाजूला दिव्यांचं हे केलं आहे. जेव्हा इथे महाशिवरात्र किंवा कोणता फेस्टिवल असेल तेव्हा ते हे दिवे पेटवले जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक मंदिर असं आहे की त्याच्या आतमध्ये छोटी छोटी पिंड आहेत. त्या पिंडीला हात लावत तुम्ही एका मोठ्या पिंडीच्या मंदिरात जातात मधोमध. खूप सुंदर आहे तिकडे बघण्यासारखं. ही जी रुद्राक्षाची माळ, ती रुद्राक्षाची माळ तिथे टेकवून तुम्हाला रिटर्न देतात पिंडीला टेकवून. तर त्याच्यानंतर तुम्ही ती गळ्यात घालू शकता किंवा घरी पण ठेवू शकतात. पिंड खूप बघण्यासारखी आहे. म्हणजे आम्ही खूप वेळ दर्शन घेत होतो आणि मग बाहेर आलो आता इथे. आपण एक आता रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. मसाला दरबार म्हणून रेस्टॉरंट आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. आणि मोमो मागवतो. बाय द वे इकडे आपल्या इथे मोमोज बोलतात ना, ते हे लोक मोमोज बोलत नाही. हे फक्त मोमो बोलतात. एक असू दे किंवा खूप सारे असू दे, मोमो बोलतात, मोमोज नाही बोलत. कोबी, गाजर वगैरे, पनीर पण आहे. चाऊमिन मागवले, व्हेज चाऊमिन. ही टेस्ट चांगली आहे. ही थाळी एक मागवली, म्हणजे ह्याचं नाव आहे चिकन खाजा सेट म्हणून. आम्हाला माहिती नव्हतं काय ते भेळसारखं आहे. आम्हाला माहीत नव्हतं म्हणून इकडची ही स्पेशालिटी असं बोलू शकता. ह्याच्यात पोहे आहेत, बटाटा आहे, आपले कुरमुरे आहेत, हे चिकन आहे, ऑमलेट आहे. हे काय करायचं, पोहे असेच काय वेगवेगळं खाता येत नव्हतं. आम्ही डायरेक्ट मिक्सच करून टाकलं. सुकं सुकं कोण खाणार आहे ते? म्हणजे कसं खायचं ते पण नाही माहिती. आम्ही डायरेक्ट भेळच बनवून टाकली. चिकन चायनीज नेपाली भेळ. चिकन नेपाली भेळ आम्ही दिलेलं नाव आहे. हिने दिलेलं नाव आहे. गजब बेइज्जती आहे. नेपाली रुपीजमध्ये आहे हे. टोटल 1095 झालेत, म्हणजे इंडियन रुपीजमध्ये 730 रुपये, 730 रुपीज झालेत. सो गाईज, आता आपण आलो आहोत बौद्ध स्तूपाला. एंट्रन्स तिकीट आहे इकडे. अदर कंट्रीसाठी 400 NPR आहे आणि इंडियनसाठी 100 NPR आहे. नेपाळमधला सर्वात मोठा हा बौद्ध स्तूप आहे. 2015मध्ये अर्थक्वेक आलेलं तेव्हा हे डॅमेज झालेलं. त्याच्यानंतर मग या लोकांनी रिनोव्हेट करून 2016मध्ये रिओपन केलं हे. क्रेविल्स जे लडाखला होते सेम इकडे पण आहेत. फ्लॅग
रोज येतात इकडे. आपण आतमध्ये आलो. बिगेस्ट स्तूप आहे इन द वर्ल्ड असं बोलतात. इथे शॉपिंगसाठी पण भरपूर आहे. ते तुम्ही जर काय शॉपिंग करायचं असेल तर हे बुद्ध स्तूपाच्या बाजूला भरपूर सारी शॉप्स आहेत जिथे तुम्ही इकडचं नेपाळी थिंग्स काय तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही घेऊ शकता. हे पण सगळं खरंच लाकडाचं आहे. सगळं लाकडाचं आर्किटेक्चर आहे. हनुमान ढोका दरबार अँड म्युझियम. एंट्री फी 500 NPR आहे, म्हणजे 400 रुपये येणार आहे. हे तिकीट्स आहेत, पर पर्सन तिकीट आहे ही. बघूया, हे पूर्ण आतमधून आपल्याला बघायला मिळणार आहे म्युझियम. हे जे टेम्पल्स आहेत हे सगळे पगोडा स्टाईलचे टेम्पल्स आहेत. हे दिसतात असते. हे म्युझियम आहे मोठं. वा, मस्त स्पॉट आहे फोटो काढायला. जे म्युझियम आता आपण बघितलं तिकडे आतमध्ये महल आहे. ते महल कसं होतं ते दाखवलं आहे. त्याच्यानंतर पूर्ण नेपाळ ही कंट्री कशी डेव्हलप झाली हे सगळं आतमध्ये पूर्ण म्युझियममध्ये दाखवलेलं आहे. आणि वॉरच्या वेळी त्या लोकांनी काय काय जे वेपन्स वगैरे यूज केलेत ते सगळं आतमध्ये ठेवलं आहे. तर ते सगळं दाखवलं आहे. तर तुम्हाला जर म्युझियम बघायचं असेल तर त्याची एंट्री फी आहे. अदरवाईज जर तुम्हाला बाहेर फिरायचं असेल जे टेम्पल्स मी दाखवले ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. तिथे तुम्ही आरामात फिरू शकतात. पुढे मार्केट वगैरे पण आहे. आता आपण इथे जाऊया. म्हणूनच याला काठमांडू असं बोलतात. काठ म्हणजे लाकूड आणि मांडू म्हणजे टेम्पल. आणि जे लाकडाने बनलेले हे टेम्पल्स होते
हे सगळे आर्किटेक्चर जे आहेत ते सगळे लाकडाचे आहेत मोस्टली, त्यामुळे याला काठमांडू असं नाव देण्यात आलं. पाहुणा घर रूफटॉप कॅफे इकडे. मस्त कॅफे इथे. थोडा आपण रेस्ट करूया. इकडे सर्व कॅफे असे रूफटॉप वाले. आणि या रूफटॉपवरून हा व्ह्यू दिसतो. तर आता वाजलेत 3:15. सकाळी आम्ही चौघं पण 4:30 वाजता उठलेलो, कारण की ह्याने जो एव्हरेस्टचा प्लॅन बनवला होता, पण बिकॉज ऑफ वेदर तो कॅन्सल झाला. तर तेव्हापासून आम्ही बाहेरच आहोत आणि फिरतो इकडे तिकडे. आता वाजले दुपारचे 3:15 आणि एका कॅफेमध्ये येऊन थोडं रेस्ट करतो आहे. इथे थोडं पण फार कॉफी वगैरे पिऊया, खाऊया वगैरे, आणि 1-2 तास इकडे स्पेंड करू जरा क्लायमेट पण चांगलं आहे, आणि मग नंतर दुसरीकडे जाऊ. आणि फूड एकदम पण अप टू द मार्क नव्हतं, पण ठीक आहे. जे आम्ही खाल्लं, फ्रेंच फ्राईज वगैरे आणि ज्यूस वगैरे चांगला होता. तर आणि कॉफी वगैरे पण खरंच चांगली होती. आपलं टोटल इकडेचं बिल झालं आहे तर NPRमध्ये 2590 आपलं बिल झालं. तर आमच्याकडे कॅश होती 100 रुपीज, जसं मी तुम्हाला बोललो. तर त्याचे आपण 1618 इंडियन रुपीज 100 रुपीज असे कॅश त्या लोकांना दिले, जे आपल्याकडे नोटा होत्या 100 रुपीजच्या. आणि आपण आता जातोय कुठे? थामेलला मार्केट. पताऊवरून आम्ही कॅब बुक करतोय थामेलला जायला. 184. आणि हे डेस्टिनेशन जे आहेत ना, ते सगळे विदिन 5 to 6 किलोमीटर्स आहेत. काठमांडूमध्येच आहेत सगळे. हे ह्या सगळ्या ज्या पताऊच्या कार येतात ना, त्या मोस्टली सगळ्या अल्टोच आहेत, नाही तर मारुती सुझुकी, दोन्हीपैकी एक. तर आता आपण आलो आहे लोकल मार्केटला. हे थामेल मार्केट म्हणून आहे इकडे. तुम्ही बघू शकता इथे हे पूर्ण मार्केट स्ट्रीट आहे थामेल. लाईटच गेला की काय? आयुष्यभर टॉप गियर समझू. नहीं मिलेगा ये सब कुछ नहीं आता है. कितने क्या बोल रहे हो आप? 350 लास्ट बोलो. लास्ट अच्छा करो ना प्लीज. ऐसा 330 दीजिएगा. इव्हिनिंग लाईट्स लागलेत, तर थोडं अजून काळोख पडल्यावर भारी असं मार्केट खुलून दिसेल. अजून बघूया, थोडाफार टाईम अजून स्पेंड करू शकतो. इंडियामध्ये 5:55 झालेत आणि इकडे 6:15 झालेत, बिकॉज आपण 20 मिनटं पुढे आहोत. ही गोष्ट मी तुम्हाला सांगायची राहिली की नेपाळ इंडियाच्या 20 मिनिट्स पुढे.
थांबेल मार्केटपासून आपलं हे लाफा हॉटेल एक 10 to 15 मिनिट्स वॉकवरच आहे, त्यामुळे मी चालत आलो इथे. आपण हा सेम स्टे कंटिन्यू केला आहे आज पण.